नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व मगदूम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया फेरफार म्हणजे काय असतं. चला समजून घेऊया. एक कॉलेज आहे, त्या कॉलेजच्या बाहेर एक वॉचमॅन आहे. तो वॉचमॅन काय करतो, त्या कॉलेजमध्ये जे रोज विद्यार्थी येतात त्यांची नोंद घेतो म्हणजे कधी आले, कधी गेले या सगळ्या गोष्टींची तो नोंद घेतो. मग आता तुम्ही म्हणणार सर फेरफारचा आणि या कॉलेजचा वॉचमॅनचा या सगळ्याचा काय संबंध आहे? तर समजावतो. आता हे जे मी तुम्हाला उदाहरण दिलं, कॉलेज, वॉचमॅन, विद्यार्थी ह्याच्यावरून आपण फेरफार काय असतं हे समजून घेऊया. ह्या केसमध्ये, ह्या उदाहरणामध्ये जे आपण कॉलेज म्हणत होतो, ते कॉलेज म्हणजेच तुमचा 7-12 उतारा. जे विद्यार्थी कॉलेजमध्ये ये जा करत होते, ते म्हणजे तुमच्या 7-12 उतार्यावर होणारे व्यवहार. आणि तो जो वॉचमॅन जो व्यवहार म्हणजे जो विद्यार्थ्यांची नोंद घेत होता, कधी आले, कधी गेले, तो वॉचमॅन म्हणजेच तुमचा फेरफार. थोडक्यात काय, तुमच्या 7-12 उतार्यावर तुमच्या मालमत्तेवर जे काही व्यवहार होतील त्या व्यवहारांची नोंद घेणारा रेकॉर्ड म्हणजेच फेरफार. ज्यावेळेस तुमच्यामध्ये व्यवहार होतो त्यावेळेस तो व्यवहार तुम्ही 7-12 उतार्यावर आणणं, 7-12 उतार्यावर नोंद करणं खूप गरजेचं असतं. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्यात झालेला व्यवहार 7-12 उतार्यावर रेकॉर्डवर आणता, 7-12 उतार्यावर नोंद करता, त्या सगळ्या प्रोसेसला फेरफार म्हणायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ए आणि बी यांच्यामध्ये दस्त झालेला आहे. एने त्याची जी मालमत्ता आहे ती बीला विकलेली आहे. त्यांनी सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये नोंदणीकृत दस्त करून घेतलेला आहे. अशा केसमध्ये काय होणार, ती मालमत्ता ही एच्या नावावर होती, 7-12वर एचं नाव होतं, त्यांच्यामध्ये दस्त झाला. तर आता दस्त झाला म्हणजे बी मालक होत नाही. बी कधी मालक होणार, ज्यावेळेस तो फेरफार अर्ज तलाट्याकडे देईल आणि तलाठी साहेब ज्यावेळेस तो फेरफार म्हणजे तो जो अर्ज आहे तो मंजूर करून ज्यावेळेस त्या 7-12 उतार्यावर एचं नाव काढून बीचं नाव लावतील, त्यावेळेसच ती दस्त प्रक्रिया पूर्ण होणार. त्यामुळे फेरफार म्हणजे एक अशी प्रक्रिया आहे ज्या प्रक्रियेमध्ये तुमच्या मालमत्तेमध्ये जे काही व्यवहार होतात, तुमच्या मालमत्तेमध्ये जे काही हालचाली होतात, त्या हालचाली तुमच्या 7-12 उतार्यावर रेकॉर्डवर आणणे, 7-12 उतार्यावर नोंद करणे, या प्रोसेसलाच फेरफार म्हणायचं. ह्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे, ते आहे म्युटेशन एंट्री. म्हणजे याला इंग्लिशमध्ये म्युटेशन एंट्री म्हणतात. म्युटेशन एंट्री म्हणजे हे वाक्य तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर ह्याच्यामध्येच तुम्हाला समजून जातं. म्युटेशन एंट्री म्हणजेच ज्यावेळेस तुमच्या मालमत्तेमध्ये, तुमच्या जमिनीमध्ये जे काही व्यवहार होतात, ते व्यवहार ज्यावेळेस तुम्ही 7-12वर एंट्री करता, 7-12वर नोंद करता, त्या सगळ्या प्रोसेसला फेरफार म्हणायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही नोंद करता त्या व्यवहाराला एक फेरफार क्रमांक मिळतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एने बीला जी जमीन विकलेली आहे म्हणजेच मालकी हक्क बीच्या नावाने ट्रान्सफर केलेला आहे. अशा केसमध्ये बी काय करणार, तलाठी साहेबांकडे एक फेरफार अर्ज करणार आणि त्या फेरफारान्वये एच्या ऐवजी म्हणजे एचं नाव वगळून बी त्या 7-12 उतार्यावर बीचं नाव लागणार मालक म्हणून. ह्या सगळ्या प्रोसेसला फेरफार म्हणायचं, हे आताच मी तुम्हाला सांगितलं. तर ह्या सगळ्या प्रोसेसला एक फेरफार नंबर मिळतो. त्या फेरफार नंबरवरून आपल्याला काय समजतं, तर त्या फेरफार नंबरवरून आपल्याला समजतं की तो व्यवहार काय झालेला आहे. म्हणजे खरेदी दस्त झाला आहे, हक्क सोडपत्र झाले, बक्षीसपत्र आहे किंवा वारस नोंद आहे, जो काही व्यवहार असेल तो व्यवहार आपल्याला समजतो. त्यासोबत तो व्यवहार कोणत्या तारखेला झालेला आहे, कुणाची नावं लागलेली आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फेरफार नंबरवरून समजते. म्हणजे सारांश काय, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मालमत्तेवर होणाऱ्या हालचाली फेरफार अन्वये तुम्ही 7-12 उतार्यावर रेकॉर्डवर आणता, 7-12 उतार्यावर नोंद करून घेता, त्यावेळेस त्या प्रक्रियेला एक नंबर मिळतो, त्यालाच म्हणायचं फेरफार क्रमांक. आणि त्या फेरफार क्रमांकावरून कोणता व्यवहार झालेला आहे, कुणाची नावं लागलेली आहेत, त्याच्यानंतर तो व्यवहार कोणत्या तारखेला झाला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फेरफार क्रमांकावरून मिळतात. आणि फेरफार हा घटक खरंच खूप गरजेचा आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. मी आतापर्यंतचे जे व्हिडिओज अपलोड केले त्याच्यामध्ये वारंवार सांगत आलो की फेरफार या घटकाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. बरेचदा काय होतं, दोन व्यक्तींमध्ये व्यवहार होतो. व्यवहार झाल्यानंतर ते नोंदणीकृत व्यवहार करून घेतात दुय्यम निबंधक कार्यालयातून आणि त्यांना वाटते की आता आपलं काम झालं. कारण की दुय्यम निबंधक कार्यालयातून आपण नोंदणीकृत व्यवहार करून घेतलेला आहे, दस्त असेल जो काही, तो दस्त करून घेतला, त्यामुळे आपली कामगिरी संपली. या भरोश्यावर ते राहतात आणि पुढे भविष्यात मग कोर्टात वाद निर्माण होतात, कोर्टात दावे दाखल होतात आणि अशा वेळेस त्यांना फेरफार या घटकाचं महत्व कळतं. कारण की ज्यावेळेस तुमच्यामध्ये एखादा व्यवहार होईल त्यावेळेस तो व्यवहार हा तुमच्यापुरता लिमिटेड असतो. तुम्हाला माहित आहे की तुमच्यामध्ये व्यवहार झालेला आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात जरी तुम्ही दस्त केला असला तरी त्या दस्ताला काहीच व्हॅल्यू नाही जोपर्यंत तुम्ही फेरफार करून 7-12वर तो जो काही दस्त झालेला किंवा तो जो काही व्यवहार झालेला आहे तो जोपर्यंत तुम्ही 7-12वर आणत नाही, 7-12वर रेकॉर्ड करत नाही, 7-12वर नोंद करत नाही, तोपर्यंत त्या दस्ताला, त्या व्यवहाराला काहीच किंमत नाही. कारण की तुमच्यामध्ये झालेला व्यवहार हा तुम्हाला माहिती आहे, तुमच्या 7-12ला नाही. तुमच्या 7-12ला तो व्यवहार त्याच वेळेस करणार ज्यावेळेस तुम्ही फेरफार अर्ज देऊन
तुमच्यामध्ये जो काही झालेला व्यवहार आहे तो तलाठी साहेबांना सांगून ज्यावेळेस तलाठी साहेब 7/12 नोंद करतील त्याच वेळेस अधिकृतपणे ती सरकारी नोंद झाली आणि त्याच वेळेस अधिकृतपणे तुमची दस्त प्रक्रिया पूर्ण झाली, तुमचा व्यवहार पूर्ण झाला. त्यामुळे कृपया हे जे ऑडियन्स आहेत, तुम्ही जे लोक व्हिडिओ बघतायत त्यांना माझा एकच संदेश आहे की तुमची दस्त प्रक्रिया किंवा तुमचा व्यवहार त्याच वेळेस पूर्ण होईल ज्यावेळेस तुम्ही फेरफार ह्या घटकाकडे लक्ष द्याल, ज्यावेळेस तुम्ही फेरफार करून 7/12 जो काही व्यवहार झालेला आहे त्याची नोंद कराल, त्याची एंट्री कराल, त्याचा रेकॉर्ड आणाल, त्याच वेळेस तुमचा व्यवहार पूर्ण झाला असं आपण ग्राह्य धरू. त्यामुळे कृपया फक्त दस्त प्रक्रिया झाली म्हणून निष्काळजी राहू नका. फेरफारला अनन्यसाधारण महत्त्व आहे. फक्त आणि फक्त फेरफार झाला नाही म्हणून कोर्टात बरेचसे दावे होतात. त्यामुळे कृपया फेरफार या घटकाकडे दुर्लक्ष करू नका. ज्यावेळेस तुमच्यामध्ये व्यवहार होईल त्या व्यवहाराची दखल अंदाजी 7/12 होण्यासाठी म्हणजेच एक सरकारी रेकॉर्ड राहण्यासाठी तो व्यवहार 7/12 म्युटेशन एंट्री म्हणजेच फेरफार करून घ्या. तुमच्यामध्ये झालेला व्यवहार ज्यावेळेस 7/12 उतार्याला समजेल म्हणजे 7/12 उतार्यावर फेरफार अन्वये ज्यावेळेस तो व्यवहार 7/12 उतार्यावर रेकॉर्ड होईल त्यावेळेसच तुमचा व्यवहार पूर्ण झाला असं तुम्ही कन्सिडर करू शकता. त्यामुळे माझा हाच सल्ला राहील तुम्हाला, कोणताही दस्त असू दे, कोणतीही दस्त प्रक्रिया असू दे, व्यवहार असू दे, ज्या काही गोष्टी असतील त्या अशाच वेळेस पूर्ण होणार ज्यावेळेस त्याचं एव्हिडन्स म्हणजे त्याचं जे काही रेकॉर्ड आहे तो 7/12 होईल त्यावेळेसच. म्हणजे बरेचदा काय होतं, दोन व्यक्तींमध्ये व्यवहार होतो, एने मालमत्ता बीला विकलेली आहे, बीने ती विकत घेतलेली आहे, नोंदणीकृत त्यांचा दस्त झालेला आहे, फक्त बी काय करतो गडबडीत तो जो दस्त आहे किंवा तो जो व्यवहार आहे तो फेरफार अन्वये 7/12 उतार्यावर एंट्री करायला विसरतो आणि ह्या केसमध्ये काय होतं, मालकी हक्क हा एकडेच राहतो कारण की ऑब्व्हियसली 7/12 उतार्यावर नाव कोणाचं आहे, एच आहे. भले ताबा बी कडे असेल, उतार्यावर नाव वगैरे कोणाचं आहे, एच आहे. त्यामुळे भविष्यात म्हणजे अशा केसेस घडलेल्या आहेत ज्या केसेसमध्ये जे दस्त करून देतात, जे जागा विकतात तेच भविष्यात कोर्टात दावा करतात की हा जो दस्त आहे तो अनधिकृतपणे केलेला आहे किंवा तो इल्लीगल आहे. तोच दस्त म्हणजे जे दस्त करून देतात तेच दस्त चॅलेंज करतात की हा दस्त खोटा आहे आणि ती मालमत्ता आमची आहे. आणि 7/12 उतार्यावर नाव नसल्यामुळे कधी कधी तो जो बी आहे तो सुद्धा गोत्यात येतो. त्यामुळे फेरफारला खूप महत्व आहे. कृपया तुमचा व्यवहार त्याच वेळेस पूर्ण झाला असं समजावा ज्यावेळेस तुम्ही फेरफार प्रक्रिया पूर्ण करून 7/12 तो व्यवहार सांगाल, म्हणजे 7/12 तो व्यवहार एंट्री करून घ्याल. भले मग तो तुमचा कायदेशीर एखादा व्यवहार असू दे, प्रॉपर्टी ट्रान्सफरचा किंवा मग एखादा बोजा वगैरे असू दे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फेरफार अन्वये 7/12 नोंद करायला विसरू नका. फेरफारला खूप महत्व आहे. तर हा होता फेरफार संदर्भात व्हिडिओ. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि फेरफारला कसा अर्ज करायचा, कसं ऍप्लिकेशन द्यायचं, त्याच्यानंतर ते ऍप्लिकेशन कसं ड्राफ्ट करायचं, त्याला कोणते डॉक्युमेंट्स द्यायचे, त्याच्यानंतर फेरफारला किती वेळ लागतो, किती खर्च येतो, या संदर्भात मी लवकरच चॅनलवर व्हिडिओ अपलोड करेन. आणि मी आशा करतो की तुम्हाला हा फेरफार संदर्भात व्हिडिओ आवडला असेल आणि जर ह्याच्या रिलेटेड काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. धन्यवाद.